जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. खास करून आमचे जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब, माननीय जतचे नगर परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र आरळी साहेब आणि आम्हाला विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिल्यात. आणि माझं हिस्ट्री सांगायचं म्हटलं, मोठा आमचा विश्वास दाखवला. आम्ही साहेब आम्ही राजकारणामध्ये 2000ला आम्ही ग्रामपंचायतला एंट्री केलो. 2000 साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलो. 2005 ते 2010पर्यंत डेप्युटी सरपंच 10 वर्ष मी सरपंच म्हणून इथं मेंढीगिरी गावचे धुरा सांभाळलो आहे. आणि सांगली इष्टवाणा फळ मार्केटचे सभापती म्हणून मी 2.5 वर्ष त्याचं पद स्वीकारलो. पुन्हा जतला 1.5 वर्ष जत बाजार समिती सभापती म्हणून इथं काम करायला संधी मिळाली. त्या संधीच्या माध्यमातून साहेब मी काम करत असताना मेंढीगिरी गावात सरपंच म्हणून 10 वर्ष काम करत असताना साहेब त्याची मेंढीगिरीचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, 2 मराठी आणि कन्नड अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा मेंढीगिरी कन्नड, त्याच्यानंतर आंबेडकर नगर समाज मंदिर आणि मातंग समाजातील रस्ता काँक्रिटीकरण विविध माध्यमातून त्यावेळी मी सरपंच म्हणून काम करत असताना साहेब आमच्याकडं ग्रामपंचायतीमध्ये 0 बजेट असताना त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीत अशा माध्यमातून जास्तीत जास्त मेंढीगिरीत कसं विकास करायचं त्याच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही काम करून दाखवलेलं आहे. आम्हाला जतमध्ये बाजार समितीत आम्ही जत व्यापारी छत्रपती शिवाजी व्यापारी संकुलन, बसवेश्वर सभामंडप, आंबेडकरचे उद्यान आणि धान्य चाळा आपलं आईलाबाई देव हे सर्व कामे आम्ही बाजार समितीत आणि आजपर्यंत साहेब आम्ही 5 वर्षात जत बाजार समितीत जो कामं झालेलं आज तुमच्यासमोर तीच कामं इथं जतमध्ये दिसते आमच्या पेडमध्ये झालेलं. आणि मी सरपंच असताना तिथंच होते वेगवेगळ्या माध्यमातून 0 ग्रामपंचायतीमध्ये त्यावेळी बिलकुल काही बजेट नव्हते. मी त्यावेळी डेप्युटी सरपंच झालो त्यावेळी साहेब आमचं सरपंच त्या शिपाईचं पगार भागवलं नाही म्हणून त्या सरपंचच्या खुर्चीसुद्धा निलावला निघालेलं. आणि असं ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सुधारणा करून त्या ग्रामपंचायत आम्ही मेंढीगिरीत त्यावेळी कोट्यावधी आम्ही घरकुलचे कामं आणि गावात जो आता काम झालेलं साहेब, आता विरोध पार्टीत काही ग्रामपंचायतीमध्ये काही लोक आहेत तिची मी काम केलेलं बघितलं तर 10 वर्षात त्यांनी सांगावं मी काम केलेलं जेवढं बांधकामचे काम आहे मेंढीगिरी गावात केलेलं, ST पिकअप शेड असू दे, प्राथमिक शाळा असू दे, 2 अंगणवाडी असू दे, ही सर्व कामं माझं पिरियडमध्ये मी केलेलं काम आहे. विरोधक काँग्रेसवाला कुठलं बी एक काम केलेलं आमच्या गावात त्याचं नाव हे काम केले म्हणून एक बी त्यांचं नाव त्यांनी दाखवून द्यावं. आणि मला मतदान मागायला आम्हाला एक आव्हान काय जनता पुढं आम्ही चाललो आहे. आजपर्यंत जे चांगलं काम केलेलं आहे आणि माझं पत्नी वीणा त्यांच्या साथीनं मी आजपर्यंत एक मेंढीगिरीत एक ग्रामपंचायत 15 वर्ष आणि बाजार समितीत 5 वर्ष असं मला 20 वर्ष जनतेने मला काम करायला संधी दिली. त्याचा अनुभवानं आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून ज्या पंचायत समितीला आता आम्ही निवडून आल्यावर काय करणार आहे, आम्ही त्या शासनाची जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जो योजना आहे त्या योजना आम्ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्याला रस्ता असू दे, रोजगार आम्ही काय द्राक्षीचा असू दे, डाळिंबला असू दे, कुठल्या कामाला त्या योजना शेतकऱ्याला कसं फायदा करून द्यायचं जास्तीत जास्त तालुका पातळीवर त्याचा आम्ही ग्रामपंचायत सरपंचपासून आम्हाला काम केल्यामुळं आम्हाला जास्ती त्या अनुभवानं आता नवीन एखादा निवडून आला त्याला पंचायत समितीत कळवायला माहिती व्हायला त्याला 5 वर्ष जाते. असं आम्ही त्या 10 वर्ष आम्ही त्या काम केल्यामुळं त्या सर्वसामान्य त्या मतदारांनी एवढं आम्हाला उत्सुकानं सध्या साथ आहे. आम्हाला कुठं जाईल तिथं आम्ही 100 माणसं आता अपेक्षा केला तर आम्हाला 200-200 300 आमचे लोक आमच्या सभेला जमा लागले. आणि जास्तीत जास्त कुठं जाईल तिथं आम्हाला कमळ फुलल्याशिवाय यावेळी राहणार नाही. जनतेची मला पूर्ण साथ आहे. आणि इथनंच अजून 2 दिवस आम्हाला पूर्ण 100% मी निवडून लोक देतील असा विश्वास व्यक्त करून मी थांबतो. आणि इथनं पुढं कुठलं बी काम असला हे केल्याशिवाय जनते सर्वसामान्य शासनाची जेवढं योजना आहे त्या जनतेपर्यंत जास्तीत जास्त योजना जनतेपर्यंत पोचवायचं काम करतो. आणि जनतेने जो विश्वास आम्हाला दाखवलेलं
त्याचं जनतेपर्यंत पोचवायचं आणि पुन्हा सर्व मतदारांना एवढं माझं विनंती आहे, माझं पत्नी वीणा रमेश बिरादार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार रमेश गंगानाथ देवऋषी आणि दुसरं पंचायत समिती उमेदवार सुनीता पसू बेडगे आणि यांना सर्वांनी भरघोस मताने विजय करावा असं आव्हान आहे. आम्हाला जनतेत योगदान जास्तीत जास्त काम करायला ही संधी द्यावं.